हा ब्लॉग मी स्पेशली यासाठी करतोय की मी एका इलेक्ट्रिक व्हेकलच्या लॉन्च इव्हेंटला चाललो आहे. हॅलो एव्हरीवन, गाडी गाडी इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे. मॉन्ट्रा इलेक्ट्रिक त्या कंपनीचं नाव आहे. त्यांनी मला बोलवलं आहे या इव्हेंटसाठी आणि माझ्याबरोबर माझी वाईफ मधुरा, ती सुद्धा येत आहे. तू स्वतःला दाखवू शकतेस. आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर इट. बघूयात आपण काय तिथे आपल्याला एक्सप्लोअर करायला मिळते. लेट्स गो. मॉन्ट्रा इलेक्ट्रिक कंपनीने त्यांच्या कमर्शियल सेगमेंटमध्ये एक नवीन गाडी लॉन्च केली आहे, जिचं नाव आहे इव्हिएटर. चला तर आपण बघूयात त्या गाड्या कुठल्या आहेत, त्याचे काय काय फीचर्स आहेत. ही इलेक्ट्रिक गाडी सामान व माल वाहण्यासाठी बनवली आहे. बाहेरून ही गाडी दिसायला एकदम मॉडर्न आणि स्टर्डी दिसते. हेडलॅम्प्स दिलेत, ज्यात लो बीम LED आहे आणि हाय बीम HID आहे. यात 6 कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. स्टोरेज कॅपॅसिटी 1.7 टन आहे आणि 10.3 फूट लोडिंग डेक मिळतो. ग्राउंड क्लिअरन्स 157 mm आहे. तिन्ही व्हेरियंट्सला लिथियम आयन फॉस्फेटची बॅटरी येते आणि तिन्ही व्हेरियंट्समध्ये वेगवेगळी कॅपॅसिटी आहे. पहिल्या व्हेरियंटची कॅपॅसिटी आहे 32 किलोवॅट, दुसऱ्याची आहे 40 किलोवॅट आणि तिसऱ्याची आहे 50 किलोवॅट. चार्जिंग टाइम बॅटरी कॅपॅसिटीनुसार स्क्रीनवर दिलेल्याप्रमाणे आहे. त्याचबरोबर रिअल वर्ल्ड रेंज सुद्धा व्हेरियंट्सनुसार स्क्रीनवर दिलेल्याप्रमाणे. मॅक्सिमम स्पीड इव्हिएटर E350चा 70 किलोमीटर प्रति तास आणि बाकी दोन्ही व्हेरियंट्स इव्हिएटर E350L आणि 350L प्लसचा 80 किलोमीटर प्रति तास असा आहे. गाडीच्या आतमध्ये केबिन जे आहे ते सुद्धा खूप स्पेशियस दिसतं आपल्याला. लेगरूम सुद्धा खूप चांगली आहे. जिथे जी बटणं हवी आहेत ती एकदम ॲक्सेसेबल दिसतात आपल्याला. त्याचं जे स्पीडोमीटरचं क्लस्टर आहे ते पण खूप इम्प्रेसिव्ह आहे दिसायला. गाडीचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स पाहता माझं ओव्हरऑल एक पॉझिटिव्ह मत बनलं आहे असं मी म्हणू शकतो. या तिन्ही व्हेरियंट्सची प्राइसिंग तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या डिटेल्सवर कॉन्टॅक्ट केल्यावर मिळेल. तुम्ही जर पुण्यात असाल तर नवले ब्रिज जवळ ऑटोबान वोल्टिगो यांचे मॉन्ट्रा इलेक्ट्रिकचे शोरूम आहे, जिथे तुम्हाला भेट देता येईल व या गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह घेता येईल. धन्यवाद.